असेल, 50 क्विंटल गहू पिकले पाटीलबाच्या शेतामध्ये, 50 किलो गहू सप्त्याला. कोणाकडे 100 क्विंटल कापूस पिकला, 1000 रुपयाची पावती. अरे हे लोक निघाले सप्ताह करायला, या गावाला वैभव द्यायला, धर्मजागरणाचं. त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. ते टिटवी तसं काम करते, सगळ्या जगाला वाईट त्यांची आग लागलेली आहे, पण तलावातलं पाणी घेते, आगीवर टाकते. आपण टिटवी होऊ शकतो, आपण आग विझवू शकत नाही, पण आग कमी करू शकतो. झाडाचं माकड म्हणते, का गं बाई टिटवी, तुझा जीव येऊ नुसा, तुझी चोच येऊलीसी, तू हे काय करतेस? तलावातलं पाणी घेते, आगीवर टाकते, तलावातलं पाणी घेते, आगीवर टाकते. काय फरक पडेल या चोचभर पाण्याने? ते टिटवी म्हणते, बाबा रे, या माझ्या चोचभर पाण्याने आग विझेल की नाही मला माहित नाही, तिचं उत्तर घरी घेऊन जा. पण जेव्हा या आगीचा इतिहास दिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल. आणि आपल्याची आग विझवायची वाईट विचारांची. तर आम्ही तर असं आपल्या 50 रुपयांना काय फरक पडते, आपल्या 1000 रुपयांना काय फरक पडते असं नाही. एकदा एका राजानं सांगितलं की आपल्या चौकातला हाऊस दुधानं भरायचा आहे, आणि सांगितलं एक एक लोटा दूध घेऊन येऊ. शामराव बाबा म्हणत, लोक तर दूध नेऊनच राहिले की नाही, आपण पाणी टाकू. शामराव बाबून जो विचार केला तोच गणपतरावनं विचार केला, जो गणपतरावनं विचार केला तोच गौकर्णाबाईनं विचार केला, सखूबाईनं तोच केला, सकारामबाईने तोच केला. सगळेनंच पाणी टाकलं त्या हौदात. सकाळी जो हौद दुधानं भरला पाहिजे होता तो पाण्यानं भरला. असं करू नका. आपलं शुद्ध जे मन आहे ते भगवंताच्या त्या दूधरूपी नामानं भरा, आणि खरं दूध टाका. तर दुधामध्ये पाणी नका टाकू, ते आपलं अंतःकरण त्या नामानं भरून जाईल. आणि हे जो करेल, वर्तमान क्रियमान चांगलं करेल, त्याचं भविष्य चांगलं असेल. या विचारासह या ठिकाणी ही सेवा आपण समाप्त करू.